नमस्कार. तुम्हाला सुद्धा खूप चिडचिड, राग, ताण, तणाव, चिंता, नैराश्य आणि त्यामुळे अनिद्रा सारख्या समस्या जाणवत आहेत? तर ह्या समस्यांना कमी करण्यासाठी आज आपण एक प्राणायाम पाहणार आहोत. आणि हा प्राणायाम फक्त ह्या समस्याच कमी करत नाही, तर आपल्या शरीरातील रक्तदाबाच्या समस्यासुद्धा कमी करतं. तसंच गळ्याच्या काही समस्या असतील किंवा थायरॉईड ग्रंथीच्या समस्या असतील तर ते कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत करतं. कारण थायरॉईड ग्रंथीचे कार्य या प्राणायामामुळे सुधारते. हा प्राणायाम कुठला? तर ह्या प्राणायामाचं नाव आहे भ्रामरी. भ्रामरी करताना काही सावधगिरी घ्यायची आहे. आता कुठली काळजी घ्यायची? तर हा प्राणायाम करताना कधीही झोपून करू नये. ज्यांना कानाचे काही संक्रमण झालेले असेल तर ते संक्रमण पूर्णपणे बरे होईपर्यंत हा प्राणायाम करणं टाळावं. कुठल्या वेळेत आपण हा प्राणायाम करू शकतो? भ्रामरी करताना सकाळी, पहाटेची किंवा आपण जेव्हा उठतो त्यावेळी हा प्राणायाम करणं अतिउत्तम. परंतु ज्यांना ह्या समस्येतून बाहेर यायचं आहे अशांना अभ्यास म्हणून रात्री झोपताना सुद्धा हा प्राणायाम आपण करू शकतो. साधारण 5 आवर्तनेपासून आपण ह्या प्राणायामाची सुरुवात करू शकतो आणि हळूहळू ह्याचे प्रमाण वाढवू शकतो. परंतु ज्यांना समस्यांमधून बाहेर निघायचं आहे आणि अभ्यास म्हणून हा प्राणायाम करायचा आहे अशाने 15 ते 20 मिनिटे नियमित याचा अभ्यास करावा, ज्यामुळे आपल्याला ह्या समस्यांमधून बाहेर येण्यासाठी मदत होईल. आता हा प्राणायाम कसा करायचा ते आपण पाहूया. भ्रामरी प्राणायाम करण्यासाठी जमिनीवर चटई अंथरा आणि कुठल्याही आरामदायी आसनामध्ये बसा. दोन्ही हात मांडीवर ज्ञान मुद्रेमध्ये किंवा चीन मुद्रेमध्ये ठेवा. आता शरीराला आणि मनाला शांत करण्यासाठी आपण 3 वेळा श्वास आणि उच्छ्वास करणार आहोत. हळुवारपणे दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि श्वासाबरोबर शरीरामध्ये बाहेरील प्राणवायू, ऊर्जा आपल्या शरीरात जात आहे आणि उच्छ्वासासोबत आपल्या शरीरातील विषारी द्रव्य, ताण, तणाव, चिंता सर्व बाहेर जात आहे अशी कल्पना करा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि हळुवारपणे सोडा. श्वास उच्छ्वास करताना आपलं लक्ष कपाळावरील दोन्ही भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्राजवळ असावं. भ्रामरी प्राणायाम करताना आज्ञाचक्रावर लक्ष ठेवून भवऱ्याच्या गुंजनाचा आवाज करायचा आहे. आता दोन्ही हाताचे अंगठे कानाच्या पडद्यावर ठेवून दोन्ही हात कपाळावर ठेवून आपण हे प्राणायाम करू शकतो किंवा दोन्ही हातांच्या तर्जनी कानाच्या पडद्यावर ठेवून अशा पद्धतीनेही करू शकतो. परंतु मी इथे अंगठे कानाच्या पडद्यावर ठेवून हाताच्या बोटांना तर्जनीला कपाळावर, मध्यमाला डोळ्यावर, अनामिकाला नाकाच्या खाली आणि करंगळीला हनुवटीवर ठेवून षण्मुखी मुद्रा केलेली आहे. सावकाशपणे पूर्ण श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना घशातून भोवऱ्याचे गुंजनासारखा आवाज करत श्वास हळूहळू सोडा. ह्या गुंजनाच्या आवाजामुळे कपाळावरील आज्ञाचक्राजवळ गुंजनाचा प्रतिसाद जाणवू द्या.
हे एक चक्र झाले की पुन्हा असे 5 चक्र पूर्ण करा. हळूहळू कालावधी वाढवत न्या. ज्यांना मानसिक तणाव जास्त जाणवत असेल, अनिद्रासारख्या समस्यांचा त्रास होत असेल, अशांनी नियमितपणे 10 ते 15 मिनिटे रात्री झोपताना ह्याचा सराव करावा, ज्यामुळे त्यांना ह्या समस्यामधून बाहेर येण्यासाठी मदत होईल. दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश भोवऱ्याच्या गुंजनाबरोबर श्वास बाहेर सोडा. भोवऱ्याचं गुंजन अखंड, नियंत्रित, शांत असावं. हे गुंजन आपल्या कपाळावर असलेल्या आज्ञाचक्रामध्ये आपल्याला जाणवत असायला हवं. त्याचे प्रतिसाद कपाळावर जाणवायला हवा. हळूहळू श्वास सोडून हात पूर्वस्थितीत मांडीवर आणा आणि काही सेकंद या स्थितीत बसून निरीक्षण करा.